हा येतोय. ठीक है, मैं गाते हैं। हिंदी गाना है। मेरे पास ही रहना प्यारे यीशु, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। मेरे पास ही रहना प्यारे यीशु, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। हालेलुया, 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 हालेलुया। दुखों में आंसू में मेरी माँ बन के आ, कर्जों में कष्टों में मेरा पिता बन के आ, दुखों में आंसू में मेरी माँ बन के आ, कर्जों में कष्टों में मेरा पिता बन के आ। मेरे पास ही रहना प्यारे यीशु, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। मेरे पास ही रहना प्यारे यीशु, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। हालेलुया, 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 हालेलुया। वचन पढ़ू जब मैं मेरा गुरु बन गया, प्रार्थना करूं जब मैं मेरा प्रभु बन गया। वचन पढ़ू जब मैं मेरा गुरु बन गया, प्रार्थना करूं जब मैं मेरा प्रभु बन गया। मेरे पास ही रहना प्यारे यीशु, तुझ बिन मैं जी ना पाऊंगा। हालेलुया, 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 हालेलुया। आमीन। थँक्यू सिस्टर, सुंदर गीताबद्दल आपण देवाचा धन्यवाद करूया. आणि खरंच प्रभू आपल्या जवळ असेल तर किती मोठं कार्य करेल. आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी एकत्र जमले आहोत आणि अतिशय प्रभूच्या जवळ आलेले आहोत. आणि आपण जास्त वेळ न जाता आपण संदेशाकडे वळूया. आणि आपल्याला ठाऊक आहे की गेल्या वेळेस आपण हा विषय पाहिला होता, आध्यात्मिक फळ देण्याचा राजमार्ग. आणि आज आपण त्याच्या पुढेच जाणार आहोत. आणि आजचा विषय आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की आध्यात्मिक फळासाठी पित्याची खात्री व पुत्राशी एकरूपता. आणि सुंदर असे वचन आपण आपल्या दास ब्रदर वाघमारे यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. आणि संदेशाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये ब्रदर जॉन आहेत, जॉन खंडागळे, ते प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. आवाज येतो माझा? हा येत आहे ब्रदर. धन्यवाद देतो परमेश्वर अप्पा, आजचा महान दिवस आमच्या जीवनामध्ये दाखवला प्रभू, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या विजयासाठी, सामर्थ्यासाठी. मग तुझे कोटी कोटी आभार मानतो परमेश्वर प्रभू. देवांचा देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, महान विजयशाली, गौरवशाली, शांतीचा देवाचा सागर परमेश्वर प्रभू, तुझे प्रभू. विशेष प्रार्थना कर बाप्पा, आम्हाला आज पण तू राखून ठेवलं प्रभू, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या विजयासाठी अप्पा, म्हणजे कोटी कोटी आभार मानतो. आजचा दिवस पाहण्यासाठी किती जण पाहत होते, पण कालच प्रभू तुझ्याकडून निघून गेले बाप्पा. पण आमच्या जीवनात हा दिवस दाखवला, म्हणजे आभार मानतो बाबा. महान परमेश्वर प्रभू, तुझे विशेष प्रार्थना करतो बाबा आमच्या ब्रदर संजय वाघमारेसाठी बाप्पा,
जे काय प्रभूचे जे वचन जो का मानना आमच्यासाठी त्यांनी ठेवलं आहे प्रभू, ते बोलत असताना त्यांना शब्दांचा पुरवठा कर, ऐकणाऱ्याला कान दे, मन दे प्रभू. ते वचन आमच्या अंतकरणा उपयोग प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठी, गरजेसाठी आणि आमची आत्मिक वाढ होण्यासाठी उत्साहाने मत कर. सर्वसामान्य तुझ्या हाती स्वाधीन करत असतात. ही लहानशी आराधना प्रभू येशूच्या गोड आणि प्रिय नावात मागतो बाप्पा, त्याचा तू स्वीकार कर बाप्पा. आमेन. 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 थँक्यू ब्रदर. या पुढच्या वेळी ब्रदर संजय वाघमारे यांच्याकडे येतो. आपण संजय वाघमारे. सलाम ब्रदर. माझा आवाज येतोय का ऐकू ब्रदर? हा येत आहे ब्रदर, थोडा कमी येतोय. कमी येतोय. ओके, एक मिनिट. हा, आपण प्रभूच्या थोर नावाला धन्यवाद देऊया, कारण प्रभूने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा त्याच्या चरणाजवळ एकत्र आणलेलं आहे. आणि जितके लोक तुम्ही जॉईन झालेले आहात त्या सर्वांबद्दल मी प्रभूचे उपकार मानतो. आणि माझा विश्वास आहे की प्रभू आम्हा प्रत्येकाशी त्याच्या वचनातून बोलणार आहे. हे जे लॉकडाऊनचं जे सत्र चालू आहे प्रियांनो, याच्याविषयी मी तुम्हाला पहिल्याच सेशनमध्ये सांगितलं होतं की हे करोना व्हायरसचं जे वातावरण आहे ते सप्टेंबरच्या आधी काही निवळण्याची चिन्ह नाहीत. हे मी गोष्ट तुम्हाला मार्च महिन्यातच सांगितली होती. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे प्रियांनो, की देव या जगातील लोकांशी डील करत आहे. परमेश्वर या जगातील लोकांशी बोलत आहे. आणि त्याचबरोबर देव आपल्या कळपाला सुद्धा तयार करत आहे. देव आपल्या मंडळीला तयार करत आहे. प्रभू आपल्या वधूला तयार करत आहे. आणि प्रभूच्या आगमनाची तयारी करण्याची जबाबदारी प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर आहे, वधू या नात्याने. आणि म्हणून आपण या काळामध्ये अधिक प्रभूच्या जवळ यायला हवं, अधिक प्रभूशी एकरूप व्हायला हवं, अधिक प्रभूचं वचन वाचायला हवं, अधिक प्रार्थनेत राहायला हवं, अधिक प्रभूची इच्छा जाणून घेऊन ती पूर्ण करायला हवी प्रियांनो. आणि आपण प्रभूच्या आगमनासाठी आपण तयार असायला हवं. बघ ना. हा प्रियांनो, मी विनंती करतो सगळ्यांनी आपापले माईक बंद करा कृपा करून. माझी हॅलो, प्रत्येकाने आपापले माईक बंद करा प्लीज. प्लीज आपापले माईक बंद करा कृपा करून. तुमचा आवाज इथे माझ्या डायरेक्ट कानामध्ये येत आहे. कृपया आपले माईक बंद करा प्रियांनो. तर आपण या काळामध्ये प्रभूची वधू या नात्याने स्वतःला अधिक तयार करायचं आहे. एक गोष्ट माझ्या निदर्शनास सतत आलेली आहे. कोणीतरी बोलत आहे, पॅरलल कोणीतरी बोलत आहे. प्लीज डेव्हिड जगताप, तुम्ही माईक बंद करू शकाल का सर्वांचे? डेव्हिड जगताप. हा, कोणीतरी पॅरलल बोलत आहे, कोणीतरी पॅरलल बोलत आहे. कृपया बंधू डेव्हिड जगताप सर्वांचे माईक बंद करा. प्रियानो, एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत आहे आणि हे बोलत असताना दोनदा अडथळा आला बघा. जी गोष्ट मला महत्वाची सांगायची आहे त्याला बरेचदा सैतान अडथळा आणायचा प्रयत्न करतो, परंतु आपल्याला प्रभूसाठी पुढे जायलाच पाहिजे. बघा, एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवतीये ती म्हणजे करोना हटावा म्हणून सगळं जग प्रार्थना करते. करोना हटावा म्हणून सगळं जग प्रार्थना करते. चांगली गोष्ट आहे, प्रार्थना करत राहा, करायला पाहिजे. रोग आहे, जंतू आहे, व्हायरस आहे, तो हटायला पाहिजे. परंतु देवविरोधी गोष्टी हटायला तेवढ्या प्रार्थना होताना दिसत नाहीत. देवविरोधी गोष्टी, ज्या देवाला न आवडणाऱ्या, ख्रिस्त विरोधी गोष्टी. आणि आपला देश हा अजूनही प्रभूकडे वळलेला नाही. अजूनही आपल्या देशाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालेली नाही. आणि आपल्या देशातल्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती अद्याप कळलेली नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची त्यांना ओळख झालेली नाही. त्याच्या तारणाची ओळख झालेली नाही, तारणाच्या सत्याची ओळख झालेली नाही, त्याच्या मरणाची ओळख झालेली नाही, त्याच्या पुनरुत्थानाची ओळख झालेली नाही, त्याच्या पुन्हा येण्याची ओळख झालेली नाही. प्रियांनो, या गोष्टीसाठी आम्हाला प्रार्थना करायला नको का? अशा पुष्कळशा देवविरोधी गोष्टी
आपल्या देशामध्ये आहेत, संपूर्ण जगामध्ये आहेत प्रियांनो. आणि प्रियांनो, आपल्याला या गोष्टीसाठी किती प्रार्थना करायची गरज आहे. लोकांना ख्रिस्त सोडून बाकी सगळं हवंय, लक्षात घ्या. लोकांना ख्रिस्त सोडून, त्याचं तारण सोडून बाकी सगळ्या गोष्टी पाहिजे. मनमानी, स्वच्छंदी, स्वैर जीवन माणसाला पाहिजे. मनासारखं माणसाला वागायचंय प्रियांनो. आम्हाला या गोष्टी लक्षात घेऊन प्रार्थना करण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा या गोष्टीसाठी विशेष प्रार्थना कराल. लोक सैतानाच्या बंधनामध्ये आहेत, देवाच्या क्रोधाखाली आहेत, मूर्तीपूजेमध्ये आहेत प्रियांनो, देवविरोधी गोष्टीमध्ये आहेत, शापाखाली आहेत. आणि जर ते आज मरण पावले तर डायरेक्ट ते नरकास जाणार. आम्हाला त्यांच्या आत्म्यांची कळकळ असायला पाहिजे. जिवंत देवाबरोबर त्यांचा समेट झाला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने त्यांच्या पापांची क्षमा झाली पाहिजे. त्याशिवाय बाकी कुठल्या गोष्टीला अर्थ नाहीये प्रियांनो. म्हणून करोना हटण्यापेक्षा माणसाच्या जीवनातला पापाचा रोग मिटला पाहिजे, या गोष्टीसाठी विशेष प्रार्थना करा. खूप प्रार्थना करा प्रियांनो. माणसाच्या हृदयाचा रोग, पापाचा रोग, पाप, अपराध, अधर्म, अन्याय याचा रोग बरा होण्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करायची गरज आहे. आमच्या देशातील लोकांसाठी, जनतेसाठी, जवळजवळ 140 कोटीची जनता आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करायची गरज आहे. आणि प्रियांनो, आपल्या राज्यासाठी, आपल्या शहरासाठी या गोष्टीला प्राधान्य देऊन प्रार्थना करायची विशेषत्वाने गरज आहे. प्रियांनो, आजचा जो विषय आहे तो आपण पुढे घेऊन जाऊया. आपण योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये गेल्या 2 आठवड्यापासून आहोत. आणि आज आपण काही थोडक्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आध्यात्मिक फळासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी पिता आणि पुत्र कशा रीतीने विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये करतात त्याविषयी आपण काही महत्वाची सत्य पाहत आहोत. आणि त्या सत्यामधील आजचा हा 3रा भाग आहे. योहानाच्या 15व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. आणि मागील 2 आठवड्यामध्ये आपण हे पाहिलं की द्राक्षवेल म्हणजे नेमकं काय आहे. आणि आत्मिक फळ देण्यासाठी विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पिता आणि पुत्र यांचं कार्य कशा रीतीने चालतं ते आपण मागच्या 2 वेळेला पाहिलेलं आहे. कशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्त खरा द्राक्षवेल आहे ते सुद्धा आपण प्रभूच्या आत्म्याच्या सहाय्याने आणि कृपेने आपण पाहिलेलं आहे. प्रियांनो, मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे, नीट कान देऊन ऐका. जितके लोक तारण पावलेले आहेत, जितके लोक नवीन जन्म पावलेले आहेत, जितके लोक विश्वासणारे आहेत, त्यांच्या जीवनामध्ये देवाला अपेक्षित असलेलं फळ, आध्यात्मिक फळ पाहायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये देवाला फळ पाहायचं आहे. आणि त्यासाठी पिता आणि पुत्र हे दोघेही कार्य करत आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये फळ येणारच, कारण ते खऱ्या द्राक्षवेलाचा एक अविभाज्य हिस्सा आहेत. जे तारण पावलेले आहेत, नवीन जन्म पावलेले आहेत, जे विश्वासणारे आहेत, ते प्रभू येशू ख्रिस्ताचा अविभाज्य अंग आहेत, अविभाज्य अवयव आहेत. तुम्ही ख्रिस्ताच्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहात. प्रियांनो, इस्रायल लोक, आपण पाहिलं होतं, इस्रायल लोक देवाला अपेक्षित असलेलं धार्मिकतेचं फळ देऊ शकले नाहीत. त्यांच्याकडून नीतिमत्वाच्या फळाची अपेक्षा होती, परंतु ते लोक ते फळ देऊ शकले नाहीत. कारण काय होतं? याचं कारण होतं ते पाप आणि मरण याच्या नियमाखाली होते. जुन्या काळातले लोक जे होते ते पाप आणि मरण याच्या नियमाखाली होते. पापामुळे मनुष्य दुर्बळ झाल्यामुळे तो नियमशास्त्र पाळू शकत नव्हता किंवा नियमशास्त्र पूर्ण करू शकत नव्हता. परंतु जे देह स्वभावामुळे मनुष्याला अशक्य होतं किंवा असाध्य होतं, ते शक्य करण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि तो आमच्यासारख्या देहाने आला, परंतु आम्ही पापामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्त पाप रहित होता. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाप नव्हतं.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र पूर्ण केलं, लक्षात घ्या. आणि स्वतःच्या देहामध्ये त्याने पापाबद्दलचा दंड सोसला, त्याने पापाबद्दलचा दंड भरला. प्रियांनो, ही महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आता प्रभू येशू ख्रिस्तामुळे नीतिमत्व जे आता सर्व जगासाठी उपलब्ध झालेलं आहे, सर्व विश्वासणाऱ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे, ते नीतिमत्व आता फुकटवारी प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रदान करण्यात येतं. वरदानाच्या स्वरूपामध्ये, दानाच्या स्वरूपामध्ये ते नीतिमत्व विश्वासणाऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येतं. प्रियांनो, ही गौरवी अदलाबदल देवाने विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये केलेली आहे. त्याचं पाप प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं आणि स्वतःचं नीतिमत्व विश्वासणाऱ्याच्या खात्यामध्ये त्याने टाकलेलं आहे. प्रियांनो, तुमच्या जीवनाशी त्याने जोडलेला आहे, तुम्हाला नीतिमान ठरवलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विश्वासणारा आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे आणि त्याच्यामध्ये आता पापाचा आणि मरणाचा नियम कार्य करत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जीवनाच्या आत्म्याचा नियम कार्य करतो. याचा अर्थ असा आहे की ख्रिस्ताचं जीवन प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये खेळतं आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये ख्रिस्ताचं जीवन वाहत आहे, त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य चालतं, हे लक्षात घ्या. म्हणून मी मगाशी तो शब्द वापरला, आम्ही ख्रिस्ताच्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहोत. प्रियांनो, आणि ख्रिस्तरूपी द्राक्षलतेचा आपण एक अविभाज्य फाटा आहोत किंवा अविभाज्य हिस्सा आहोत, अंग आहोत किंवा अवयव आहोत. आणि ख्रिस्ताचा जीवन रस प्रत्येक विश्वासणाऱ्यामधून वाहत राहतो. प्रियांनो, आणि जसं द्राक्ष वेलाला वाढायला माती लागते, चांगली खत लागतं, त्याचं मूळ त्या मातीमध्ये चांगलं मुळावायला पाहिजे, त्याला हवा लागते, पाणी लागतं, प्रकाश लागतो, त्याला पानं, फुलं, फळं वगैरे येतात. प्रियांनो, आता विश्वासणाऱ्यांची माती प्रभू येशू ख्रिस्त आहे, सुपीक भूमी प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला त्या सुपीक भूमीमध्ये मुळावलं जायचंय. त्याची हवा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याचं पाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याचं खत प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याचं प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, सगळं काही त्याचं फळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. सगळं काही ख्रिस्ताशी संबंधित आहे, सगळं काही ख्रिस्ताशी निगडीत आहे. आणि ही गौरवी गोष्ट तुम्ही आणि मी लक्षात घ्यायला पाहिजे. प्रियांनो, एक अद्भुत गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने केली, ते मला तुम्हाला इथे सांगायची आहे. बघा, जुन्या करारामध्ये आम्हाला इस्रायलाचा इतिहास पाहायला मिळतो, परंतु इस्रायलाच्या पतनाचा इतिहास आहे तो. इस्रायल लोक पडत गेले, पडत गेले, पडत गेले, पडत गेले, पडत गेले, पडत गेले, पडत गेले. ते पडतच राहिले. प्रियांनो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आला तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या प्रत्येक पडण्याची भरपाई केली, असं आम्हाला नवीन करारामध्ये पाहायला मिळतं. पतित मानवाच्या प्रत्येक पतनाची भरपाई प्रभू येशू ख्रिस्ताने केली. आणि खास करून इस्रायलाच्या बाबतीमध्ये आम्हाला ते एका गौरवी स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. बघा, इस्रायल राष्ट्राला देवाने मिस्रातून बाहेर काढलं, लक्षात घ्या. फारोच्या गुलामगिरीतून, मिस्रातून देवाने त्यांना आपल्या पराक्रमी हाताने बाहेर काढलं. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा मिस्रामध्ये गेला आणि मिस्रातून आला, लक्षात घ्या. मत्तई 2:15 मध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे. मत्तई 2:15 मध्ये असं म्हटलेलं आहे, मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे. हे प्रभूने संदेश त्याच्याद्वारे सांगितले होते, ते पूर्ण झाले. मी आपल्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला मिसर देशातून बोलावले आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त देखील मिस्रातून आला. त्याला गुलामीची जाणीव आहे. गुलाम काय असतो हे त्याला माहिती आहे. प्रियांनो, नंतर आम्ही पाहतो इस्रायल लोक 40 वर्ष रानामध्ये पडले. तांबड्या समुद्रातून निघाल्यानंतर 40 वर्ष ते रानामध्ये फिरत होते. परंतु तो 40 वर्षाचा प्रवास त्यांचा पतनाचा प्रवास आहे, पडण्याचा प्रवास आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने कशी भरपाई केली?
प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस आणि 40 रात्र रानामध्ये उपाशी तापाशी राहिला आणि त्याने स्वतःला सिद्ध केलं. कसं? सैतानाकडून सर्व प्रकारच्या परीक्षा त्याने घेतल्या आणि त्या सर्व प्रकारच्या परीक्षांवर त्याने मात केली आणि सैतानाच्या परीक्षांवर विजय मिळवून त्याने या पतनाची भरपाई केली. अशा रीतीने तुम्ही प्रत्येक गोष्ट तपासून पाहू शकता. मला तुम्हाला जो मुद्दा सांगायचा आहे किंवा ज्या मुद्द्याकडे मला तुम्हाला घेऊन यायचंय तो तुम्ही लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताने आध्यात्मिक फळ देण्याची सगळी तरतूद करून ठेवलेली आहे प्रियानो. जेथे जेथे म्हणून मनुष्य पडतो, जेथे जेथे म्हणून मनुष्याला अडथळे येतात, अडचणी येतात, समस्या येतात, त्रास होतात, दुःख सहन करावं लागतं, त्या प्रत्येक गोष्टीचा प्रभू येशू ख्रिस्ताने बंदोबस्त करून ठेवलेला आहे प्रियानो. अशा रीतीने बंदोबस्त करून ठेवलेला आहे की आता विश्वासणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची सबब राहणार नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्व गोष्टी त्यांच्यासाठी सुलभ होतील आणि ते सुलभ रीतीने आध्यात्मिक फळ देऊ शकतील. इस्रायलाने प्रत्येक टप्प्यावर आज्ञाभंग केला. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक टप्प्यावर आज्ञा पालन केलं. आज्ञा पालनाचा तो एक अद्भुत नमुना बनला, अद्भुत कित्ता बनला, अद्भुत उदाहरण बनला आणि या आज्ञा पालनाचा कळस आम्हाला काल्वरीच्या वधस्तंभावर पाहायला मिळतो, काल्वरीच्या क्रुसावर आम्हाला पाहायला मिळतो. त्या वधस्तंभावरच्या मरणाच्या द्वारे त्याने आज्ञा पालनाचा कळस गाठलेला आम्हाला पाहायला मिळतो. त्याने आपल्या शरीरामध्ये माणसांच्या हातून प्रचंड दुःख आणि वेदना सहन केल्या, मानसिक आणि भावनिक सुद्धा प्रियानो. आणि देवाच्या हातून त्याने आपल्या बुद्धी कल्पनेच्या पलीकडच्या आत्मिक वेदना सोसल्या प्रियानो. आत्म्यात त्याने ज्या वेदना सोसल्या त्याची कल्पना आमच्यातील कोणी करू शकणार नाही. कोणीतरी लेखकाने असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्यातल्या वेदना हा त्याच्या वेदनांचा आत्मा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या आत्म्यामध्ये सहन केलेल्या वेदना या त्याच्या वेदनांचा आत्मा आहे, म्हणजे त्याच्या वेदनांचा तो गाभा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेदनांचा केंद्रबिंदू त्याने आत्म्यामध्ये सहन केलेल्या वेदना आहेत आणि हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने लीनतेने आणि नम्रतेने सहन केलं प्रियानो. त्यामुळे प्रत्येक विश्वासणारा आता फळ देऊ शकतो. प्रत्येक विश्वासणारा आता फळ देऊ शकतो. आता या 15व्या अध्यायाच्या, योहानाच्या 15व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याविषयीची गोष्ट सांगत आहे आणि पित्याविषयी तो असं म्हणतो, माझा बाप माळी आहे. पित्याला त्याने माळ्याची उपमा दिलेली आहे आणि अगदी सार्थक अशी ही उपमा आहे. या थोडा शब्दाचा मी अभ्यास करत होतो, मी विचार करत होतो, तेव्हा एक गोष्ट प्रभूने माझ्या लक्षात आणून दिली. माळी या शब्दासाठी ग्रीक भाषेमध्ये जॉर्गोस हा शब्द वापरलेला आहे. GEORGOS, जॉर्गोस. या शब्दाचा अर्थ आहे शेतकरी. शेतकरी मूळ ग्रीक भाषेमध्ये त्याचा अर्थ आहे जो मातीमध्ये काम करतो किंवा जो मातीवर काम करतो. यानो गी आणि इर्गॉन या दोन शब्दांना एकत्र करून हा जॉर्गोस हा शब्द बनलेला आहे. गी म्हणजे माती. ग्रीक भाषेमध्ये गी या शब्दाचा अर्थ आहे माती किंवा भूमी आणि इर्गॉन या शब्दाचा अर्थ आहे काम करणं. तर जमिनीची मशागत करणारा हा माळी आहे. जमिनीमध्ये काम करणारा, त्याला खत पाणी घालणारा असा हा माळी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रियानो, पित्याचं अगदी गौरवी चित्र प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पुढे ठेवलेलं आम्ही पाहतो. आमचा पिता गौरवी आहे. तो मशागत करणारा आहे, तो काळजी घेणारा आहे आणि मशागत करताना सगळे दगड, धोंडे, काटे, कुसळे बाजूला काढावे लागतात. जमिनीची सुपीकता बघावी लागते आणि ती सुपीकता कशा रीतीने वाढेल खत पाणी घालून ते बघावं लागतं. त्या जमिनीचं सिंचन करावं लागतं. त्याच्यामध्ये मग बी पेरावं लागतं
आणि ते बी व्यवस्थित वाढेपर्यंत त्याची देखभाल करावी लागते आणि त्याला अंकुर फुटल्यानंतर, त्याला पालवी फुटल्यानंतर जनावरांपासून ते राखावं लागतं प्रियांनो. आणि मग त्याची वाढ होत असताना प्रत्येक टप्प्यावर त्याची काळजी घ्यावी लागते. आम्हाला आमच्या गौरवी पित्याचं गौरवी कार्य या ठिकाणी पाहायला मिळतो. बारीक सारीक डिटेलमध्ये, लहान सहान गोष्टींमध्ये पिता अक्षरशः डोळ्यामध्ये तेल घालून, हा शब्द मी इथे वापरतोय, डोळ्यामध्ये तेल घालून या शब्दाचा अर्थ असा आहे, डोळ्याची पापणी लावू न देता सतत एकटक त्या रोपाकडे पाहत असतो. त्याची वाढ. प्रियांनो, फिलिप्पियरच्या पत्रामध्ये पौलाने फार सुंदर रीतीने याचं वर्णन केलंय. पौल असं म्हणतो की देवपित्याने तुमच्यामध्ये चांगलं काम आरंभलेलं आहे. चांगलं काम म्हणजे पिता आणि पुत्राचं काम, स्वर्गाचं काम, चांगलं काम आरंभलेलं आहे. ज्याने तुमच्या ठाई चांगलं काम आरंभलं आहे तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. किती सुंदर गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. पित्याने तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येक तारण पावलेल्या विश्वासणाऱ्यामध्ये चांगलं काम आरंभलेलं आहे. आणि हे चांगलं काम दृश्य स्वरूपामध्ये कधी दिसतं? जेव्हा आध्यात्मिक फळ, नीतिमत्वाचं फळ तुमच्या आणि माझ्या जीवनाला लागतं तेव्हा. देवाचा तो गोल आहे, देवाचा तो उद्देश आहे, देवाचा तो हेतू आहे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. आत्मिक फळ आमच्या जीवनामध्ये लागलं पाहिजे आणि ते काम देव एका एका टप्प्याने, एकेका दिवसाने पुढे 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 नेत असतो प्रियांनो. आणि हे टप्पे आमच्या जीवनामध्ये येत असताना आम्ही प्रत्येक टप्प्याबद्दल देवाचं गौरव करायला पाहिजे, देवाचा धन्यवाद द्यायला पाहिजे. पण तसं होत नाही, कारण टप्प्यामध्ये भरपूर चढ उतार असतात, अडचणी असतात, वेडीवाकडं वळणं असतात, दुःख असतात, क्लेश असतात, कष्ट असतात, त्रास येतो, कधी छळ होतो, कधी उपासमार होते, कधी अडचण येते, कधी समस्या येते, कधी आजार येतात, कधी रोग येतात, कधी व्याधी येतात, कधी पीडा येतात, कधी नोकरी जाते, कधी मित्र जातात, कधी प्रियजन जातात. पण सर्व गोष्टी त्या आमच्या जीवनामध्ये आत्मिक फळ येण्यासाठी घडत असतात प्रियांनो. एक गोष्ट विश्वासणाऱ्यांनी नीट समजून घेतली पाहिजे प्रियांनो, आणि तुम्ही आणि मी आज ही गोष्ट नीट समजून घेऊया आणि ते सत्य आमच्या मनावर, आमच्या हृदयावर, आमच्या विचारांवर, आमच्या मेंदूवर आपण बिंबवूया. नीट कान देऊन ऐका. तुम्ही स्वतःचे नाही, लक्षात घ्या. तुमचं जीवन स्वतःसाठी नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमचं शरीर स्वतःसाठी नाही, ही गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो. तुमच्या ज्या काही योजना असतील ना, त्या स्वतःसाठी नाहीत, लक्षात घ्या. आणि त्या वर्कआउट होणार नाहीत, लक्षात घ्या. तुम्ही फक्त आणि फक्त देवाच्या गौरवासाठी आहात. देवाच्या मनाला आनंद देण्यासाठी देवाने ख्रिस्तामध्ये तुमची आणि माझी निवड केलेली आहे. ही गोष्ट आज आणि जितक्या लवकर तुम्हाला आपल्या मनावर बिंबवता येईल तितक्या लवकर बिंबवा. काय सांगितलं मी? नंबर 1, तुम्ही स्वतःचे नाही. नंबर 2, तुमचं जीवन स्वतःचं जीवन नाही, स्वतःसाठी नाही. नंबर 3, तुमचं शरीर स्वतःसाठी नाही. नंबर 4, तुमच्या योजना स्वतःसाठी नाहीत. नंबर 5, तुम्ही फक्त आणि फक्त देवाच्या गौरवासाठी, देवाच्या मनाला आनंद देण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहात. आणि यातच तुमच्या आनंदाची परिपूर्णता आहे. तुमच्या जीवनातला आणि माझ्या जीवनातला सर्वोत्तम दिवस तो आहे जेव्हा तुम्ही देवपित्याच्या मनाला आनंद देता. दॅट इज द बेस्ट डे ऑफ युअर लाईफ. जेव्हा तुम्ही देवपित्याला गौरव देता, when you please God, that is the best day of your life.
जेव्हा तुम्ही देवपित्याला आनंद देता, तो तुमच्या जीवनातला सर्वोच्च दिवस आहे. प्रियानो, प्रत्येक दिवस आम्ही सर्वोच्च करावा अशी देवाची इच्छा आहे, अशी देवाची आमच्यासाठी योजना आहे प्रियानो. आणि ही योजना आम्ही प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे प्रियानो, फार महत्वाचं आहे. आणि हे असं काय आहे प्रियानो, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हे कारण तुम्ही लक्षात घ्या नीट. अख्खा नरक जो आहे ना, तो प्रभू येशू ख्रिस्ताने झेलला आहे. नरकाच्या पीडा, अनंतकाळच्या पीडा, जो तुमचा आणि माझा वाटा होता, ते क्लेश, ती न विझणारा अग्नी आणि त्यातला न मरणारा किडा, हा तुमचा आणि माझा वाटा होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या नरकाच्या पीडा, काल्वरीच्या वधस्तंभावर त्या 3 तासाच्या दुःख सहनामध्ये सोसलेल्या आहेत, ज्याची तुम्हाला आणि मला कधी कल्पना येणार नाही. याचे कारण काय? आणि माझी सुटका झाली आहे त्यातून. म्हणून पौल असं म्हणतो, पहिले तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. त्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितल्या ना, त्याचं कारण असं आहे, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचं गौरव करा, असं 1 कोरिन्थी 6:20 मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचा वरचा भाग जर तुम्ही वाचला, शेवटचा भाग 19व्या वचनाचा, 1 कोरिन्थी 6:19चा शेवटचा भाग, त्याच्यामध्ये पौल असं म्हणतो, तुम्ही स्वतःचे मालक नाही. तुमचा स्वतःवर हक्क नाही, तुमचा स्वतःवर अधिकार नाही, तुम्ही स्वतःचे मालक नाही. प्रियानो, ही गोष्ट जितक्या लवकर आपण आपल्या मनावर बिंबू ना, तितकी बेटर राहील, चांगलं राहील. इफिसकराच्या पत्रामध्ये 2:10 मध्ये पौल आणखी एक सत्य सांगतो. देवाने आम्हाला का त्याची निर्मिती केलेली आहे, त्याची हस्तकृती केलेली आहे, त्याचं रहस्य तिथे उलगडण्यात आलेलं आहे. पौल असं म्हणतो इफिस 2:10 मध्ये की आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो. प्रियानो, देवाने तुम्हाला आणि मला का निर्माण केले? हे आत्मिक फळ देण्यासाठी, सत्कृत्य करावी म्हणून. आणि सत्कृत्य करत, सत्कृत्य आचरित असा शब्द वापरलेला. सत्कृत्य आचरित म्हणजे सत्कृत्यांचं आचरण करत 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 कधी थांबायचं नाही. सत्कृत्य करत 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 आयुष्यक्रम चालवायचं आहे. एकदा केलं सत्कृत्य, बस झालं ब्रदर, आता महिन्याभरासाठी आराम करतो, आता मी माझ्या मनाच्या गोष्टी करतो, झालं. नो 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 नो, रॉंग. त्या शब्दाचा अर्थ असा आहे की देवाची अशी अपेक्षा आहे, अशी इच्छा आहे त्याच्या मुलांकडून की त्यांनी सत्कृत्य करत 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 जीवन जगायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने कधी असं म्हटलं का आता बस झालं, आता खूप मी सत्कृत्य केली, आता थोडा आराम घेतो? बायबलमध्ये असं म्हटलंय, त्यांनी इतकी कृत्य केली, इतकी सत्कृत्य केली, लक्षात घ्या, की या जगामध्ये पुस्तकं मावणार नाहीत. आणि लिटरली ते खरं आहे प्रियानो. मोजक्या कृत्यांचं वर्णन पवित्र शास्त्र बायबलमध्ये करून ठेवलेलं आहे. आणि इफिसकराच्या पत्रामध्ये पौल असं म्हणतो की आम्ही काय काय सत्कृत्य करायची ते देवाने ऑलरेडी नेमून ठेवलेलं आहे, ऑलरेडी योजून ठेवलेलं आहे. म्हणजे काय? म्हणजे रोज देवाला विचारायचं, सकाळी उठलं, प्रभू आज माझ्यासाठी काय काय सत्कृत्य करायची तू ठेवलेली आहे, मी काय करायला पाहिजे, कोणाचं मी भलं करायला पाहिजे, कोणती चांगली गोष्ट मी करायला पाहिजे, कोणतं आत्मिक फळ मी द्यायला पाहिजे. प्रियानो, रोज प्रत्येक दिवशी देवाला आमच्याकडून सत्कृत्य हवंय. ते कुठल्याही स्वरूपाचं असू शकतं. देव तुम्हाला सांगेल, कारण देवाने त्याची तरतूद केली आहे, देवाने त्याची योजना केली आहे, देवाने त्याची आखणी केली आहे, देवाने त्याचा प्लॅनिंग केलंय, आपल्या पूर्ण लाईफचं प्लॅनिंग केलेलं आहे, विश्वासातल्या जीवनाचं देवाने ऑलरेडी प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. आम्हाला सत्कृत्यासाठी देवाने नेमलेलं आहे आणि त्याची आम्ही हस्तकृती आहोत. प्रियानो, ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया. आता या माळ्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायचं आहे, पण मला वाटत नाही की जो आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेमध्ये या 5 गोष्टी आपल्याला पाहता येतील.
परंतु बघूया आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. जर आपल्या 2 गोष्टी घेता आल्या तर 3 गोष्टी पुढच्या वेळेला घेऊ. जर 3 गोष्टी घेता आल्या तर 2 गोष्टी पुढच्या वेळेला घेऊ. कारण मला वाटत नाही की आता उरलेल्या वेळामध्ये या सगळ्याच्या सगळ्या 5 गोष्टी आम्हाला घेता येतील. काय हरकत नाही. जर प्रभूची इच्छा असली तर उरलेल्या गोष्टी आपण पुढच्या वेळेला घेऊया. सुरुवात तर आपण करूया. बघा, या स्वर्गीय माळ्याविषयीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या आता त्याकडे आपण वळूया. आणि त्या फार गौरवी गोष्टी आहेत ज्या आम्हाला पाहणं फार महत्वाचं आहे. त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितल्या होत्या, पुन्हा रिपीट करत नाही. परंतु ओघाने जे मागच्या वेळेला नव्हते त्यांच्यासाठी मी ओघाने काही गोष्टी सांगणार आहे. योहान 15:2 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. प्रत्येक विश्वासणारा हा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तो माझ्यात मध्ये आहे, तो माझ्यातील फाटा आहे. आणि माझ्यातील फळ न देणारा फाटा म्हणजे असा विश्वासणारा असू शकतो की जो त्याच्या जीवनामध्ये फळ देत नाही. परंतु मी तुम्हाला सांगितलं ते भाषांतर जे आहे तो फाटा काढून टाकतो, हे चुकीचं भाषांतर आहे. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेला ते सप्रमाण दाखवलं होतं, मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं ते चुकीचं भाषांतर आहे. आणि प्रियानो, आपण ते लक्षात घेऊया. त्या शब्दाचा अर्थ असा आहे, तो फाटा तो उंच करतो, त्या फाट्याला तो लिफ्ट देतो. लक्षात घ्या, तो फाटा तो काढून टाकत नाही. विश्वासणाऱ्याचं तारण रद्द होत नाही. प्रियानो, योहान 10:28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. लक्षात घ्या, त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. योहान 10:28. आणि योहानाच्याच पुस्तकामध्ये, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6:37 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं, एरो या शब्दाचा अर्थ, तिथे एरो हा शब्द वापरलेला आहे. आणि एरो हा शब्द नवीन करारामध्ये जेथे जेथे आलाय, आता ते सगळे रेफरन्स सांगायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि त्याच्यामध्ये मी वेळ गमावू इच्छित नाही. पण त्या रेफरन्सची यादी आहे माझ्याकडे. मी भरपूर त्याच्यावर सर्च केला आणि मी बघितलं तो शब्द कुठे कुठे आला. हा ग्रीक शब्द, त्या शब्दाचा अर्थ आहे जमिनीपासून उचलणं. फांदीची किंवा फाट्याची नैसर्गिक वृत्ती जमिनीवर रांगण्याची असते, कारण ही वेल आहे, द्राक्ष वेल आहे प्रियानो, आणि त्याची नैसर्गिक वृत्ती जमिनीवर रांगण्याची असते. आणि फाटा जर जमिनीवर रांगला तर त्याला माती लागणार, त्याला चिखल लागणार. म्हणून माळी काय करतो, त्या फांदीला वर उचलतो आणि त्या फांदीला धुतो, त्या फांदीला आधार देतो, त्याला वर बांधतो. थोडक्यात काय, तो त्या फांदीची पुनर्स्थापना करतो. रिलोकेशन असं आपण त्याला म्हणू शकतो प्रियांनो. तो त्या फांदीचं रिलोकेशन करतो प्रियांनो, किंवा रिपोजिशनिंग करतो. तो पुनर्स्थापना करतो त्या फांदीची. आणि बरेचदा आमची पुनर्स्थापना झालेली आम्हाला आवडत नाही, कारण आपल्याला आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आपल्याला जसं शांती समाधान मिळतं, तिथे आपल्याला मजा लुटायला आवडते, त्या गोष्टीमध्ये आम्हाला राहायला आवडतं प्रियांनो. मला एक गोष्ट आठवली, मी जास्त इलॅबोरेटली सांगणार नाही, पण एका राजाने एका कचऱ्यात पडलेला, एकदा तो निघाला होता आपल्या प्रजेची परिस्थिती पाहायला, आणि त्या राजाने एका मुलाला कचरा पेटीमध्ये पडलेलं पाहिलं, कचरा कुंडीमध्ये पडलेलं पाहिलं. कोणीतरी टाकून दिलं होतं लहान बाळाला, त्या बाळाला. आणि त्या एक 2-3 वर्षाचा मुलगा असेल तो, आणि राजाला कीव आली त्या मुलाची, आणि त्या मुलाला तो घेऊन महालामध्ये आणला आणि एका वेगळ्या दालनामध्ये, सुंदरशा दालनामध्ये, प्रशस्त त्या महालातल्या गादीवर त्याला झोपवलं. पण त्या बाळाला झोपच येईना तिकडे. का माहितीये, त्याला कचऱ्यात झोपायची सवय झाली होती. त्याला पालापाचोळा, कागद कुगद, तो कुबट वास महालामध्ये कुठून असणार ते. महालामध्ये सगळी ती सुंदर गादी, मऊ मऊ गादी, आणि तो सुंदर सुगंध. प्रियांनो, आपल्या कम्फर्ट झोन मधून देव आम्हाला काढतो आणि तो आम्हाला
रिलोकेट करतो, आमचं रिपोझिशनिंग करतो, आमची पुनर्स्थापना करतो, आम्हाला उचलतो. लक्षात घ्या. पण कित्येकदा आम्हाला ते सुद्धा आवडत नाही. कशासाठी करतो देव? देव पिता फळ येण्यासाठी, आध्यात्मिक फळ येण्यासाठी प्रियांनो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्या रिपोझिशनिंगच्या प्रक्रियेला आपण सहजासहजी आपण त्याच्या स्वाधीन होत नाही प्रियांनो. पण देव त्याच्या सामर्थ्याने ते करतो. लक्षात घ्या. मला 2 लेकरं आहेत आणि मी आणि माझ्या पत्नीने आम्ही दोघांनी त्यांना संगती वाढवले. पण लहान लेकरं असतात ना, तुम्हाला पण अनुभव असेल, लहान लेकरं असतात ना, त्यांच्यासाठी तुम्ही काही करा, ते कधीच असे आनंदाने आवडीने करून घेत नाही. अंघोळ घालायच्या वेळेला रडतात, कपडे घालायच्या वेळेला रडतात, डायपर बांधायच्या वेळेला रडतात, डायपर काढायच्या वेळेला रडतात, जेवण चारायच्या वेळेला रडतात. काही करताना ना ते रडतातच. हा सर्वसाधारण अनुभव प्रत्येकाला आला असेल. आपण सहजासहजी देवपित्याच्या स्वाधीन होत नाही, पण देवपिता ते करतो प्रत्येक फाट्याच्या बाबतीत. रिपोझिशनिंग, पुनर्स्थापना. आणि मग काय होतं? हळूहळू फळ यायला लागतं. हळूहळू फळ यायला लागतं. जरी आपल्याला आवडत नसलं तरी मग हळूहळू काय होतं माहितीये का? फळ यायला लागतं. हे देवाचं अद्भुत कार्य असतं. हळूहळू तो आध्यात्मिक बनायला लागतो विश्वासणारा. हळूहळू त्याला प्रार्थना करायला आवडते, त्याला वचन वाचायला आवडतं, हळूहळू त्याला बायबल स्टडीला जायला आवडतं, हळूहळू तो उपास धरून प्रार्थना करायला लागतो, हळूहळू तो प्रभू मधला टाइम वाढवतो, मेडिटेशन करायला लागतो, डिवोशन करायला लागतो, हळूहळू तो तोंड उघडतो, हळूहळू तो आराधना करायला लागतो, हळूहळू त्याच्या जीवनाला फळ यायला लागतं. गौरवी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट पिता करतो आणि ही गोष्ट सुद्धा सुंदर आहे. आता फळ यायला लागलं म्हणून पिता संतुष्ट झाला असं नाही. योहान 15:2 मध्ये असं म्हटलेलं आहे, फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करतो. तो प्रत्येक फाट्याची साफसफाई करतो. प्रुनिंग म्हणतात त्याला. काटछाट, छाटणी, कात्री चालवणं, साफसफाई. आणि प्रत्येक फांदीची होते. लक्षात घ्या. कोणीही त्याला एक्सेप्शन नाही, कोणीही त्याला अपवाद नाही. प्रत्येक फाट्याची देवपिता छाटणी करतो. कशासाठी? अधिक फळ यावं म्हणून. कारण प्रत्येक फांदीवर त्याला अधिकार आहे. आणि फक्त अधिकार नाहीये, सर्वाधिकार आहे. लक्षात घ्या, संपूर्ण अधिकार आहे प्रियांनो. तुम्हाला माहितीये, या ठिकाणी मला एक गोष्ट आठवते. आमच्या थोर प्रभू येशू ख्रिस्ताने देवपित्याला जो छाटणीचा अधिकार दिला, प्रियांनो, तो अद्भुत आहे. आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जन्मला तेव्हा त्याचा बिछाना काय होता? त्याचा बिछाना होता गवताची गंजी, त्याला आपण गव्हाणी म्हणतो. आणि त्याचं जन्माचं ठिकाण जनावरांचा गोठा. आणि एका मेडिटेशन मध्ये एका भावाने सांगितलं, तो राजा होता, जन्मापासून राजा होता, म्हणजे तो आधीच राजा होता. पण त्याचा महाल जनावरांचा गोठा बनला आणि त्याची गादी गवताची गंजी, गव्हाणी. आपल्या प्रभूने देवपित्याला अगदी बिनधास्त
कात्री चालवायला दिली. त्याचे आई वडील मला असं वाटतं कदाचित नासरेतातले सगळ्यात गरीब आई वडील असतील, योसेफ आणि मरिया. आणि त्याचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्यासाठी सुद्धा जे ठिकाण निवडलं ते इस्रायलातली सगळ्यात बकाल वस्ती नासरेत. आणि तुम्हाला माहितीये नासोरी हा शब्द इस्रायली लोक शिवीसारखा वापरायचे. ते नतनेलाचे शब्द माहिती आहेत तुम्हाला? योहान 1:46 मध्ये नतनेल असं म्हणाला प्रभू येशू ख्रिस्ताला, क्षमा करा, फिलिपाला असं म्हणाला की नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकतं काय? इम्पॉसिबल. अशी एक वस्ती होती की नासरेतमध्ये शोधून सुद्धा चांगले माणसं मिळू शकत नव्हते. तेथे येशू ख्रिस्त वाढला. तेथे योसेफ आणि मरिया राहायला गेले. प्रियांनो, ते वचन सर्वांना ठाऊक असेल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, आकाशातील पाखरांना कोटी आहेत, घरटी आहेत, खोकडास बिळे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही. त्याच्याकडे घर नव्हतं. लोक घरासाठी किती धडपडा करतात, लोन काढून घरं घेतात आणि काय 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 आटापिटा करतात. प्रियांनो, अरे प्रत्येकाला वाटतं ना आपलं घर असायला पाहिजे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने कात्री चालवायला दिली, त्याला काही खंत नव्हती. तो काही झुरत बिरत नव्हता. लक्षात ठेवा. तो डोंगरावर जायचा, रानात जायचा. मुक्तपणे त्याने कात्री चालवायला दिली. लोकांना नेहमी वाटतं आपले खिसे, आपले पाकिट, आपला बँक बॅलन्स पैशाने भरलेला असायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडून ती अपेक्षा केलीच नाही. कैसराचा छाप असलेला शिक्का खिशात राहण्यापेक्षा रिकामा खिसा बरा, हा प्रभू येशू ख्रिस्ताचा दृष्टिकोन असेल असं मला वाटतं. कैसराचा छाप असलेला शिक्का, तो सिक्का जो आहे ना, नाणं, कराचं नाणं, ते खिशात बाळगण्यापेक्षा खिसा रिकामा असलेला बरा. मंदिरात कर भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने पेत्राला सांगितलं, गळ टाक, जो मासा येईल त्याच्यात तुला 2 आणे सापडतील, एक तुझ्यासाठी दे, एक माझ्यासाठी दे. प्रश्न संपला. कैसराला कर देणं योग्य की अयोग्य हा प्रश्न त्याला विचारला तेव्हा तो म्हणाला, कराचं नाणं दाखवा. असं नाही खिशातून काढला आणि त्याने दाखवलं, नाही. मंदिराचा कर भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तुम्हाला माहितीये काही स्त्रिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या गरजा भागवायच्या. योहान 8 लूक 8:3 मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. योहान्ना, सुसान्ना आणि बऱ्याचशा स्त्रिया होत्या. आणि याच्यातल्या बऱ्याचशा स्त्रिया या भूतग्रस्त होत्या. त्यांना व्याधी आणि विकार होत्या. ते तुम्ही वाचाल तिथे 1 ते 3 वचन वाचले की तुमच्या लक्षात येईल. पण या स्त्रिया आपल्या पैशा अडक्याने प्रभू येशू ख्रिस्ताची आणि त्याच्या शिष्यांची गरज भागवायच्या. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच लाज शरम वाटत नव्हती. प्रियांनो, म्हणजे हे लाजिरवाणी गोष्ट अशी वाटत नव्हती. कितीतरी लोकांना लाजिरवाणी गोष्ट वाटू शकते. स्त्रिया याची गरज भागवत आहे. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, झोप किती प्रिय असते माणसाला. लॉकडाऊन मध्ये तर मला असं वाटतं लोक बायबल वाचण्यापेक्षा किंवा प्रार्थनेत वाढण्यापेक्षा झोपेतच जास्त वेळ काढतात.
लॉकडाऊन म्हणजे काही लोकांसाठी झोप काढण्याचा एक मुक्त परवाना झालाय आणि लोक आळशी झाले. झोप माणसाला नेहमी आवडते. प्रभू येशू ख्रिस्त, मला असं वाटतं पृथ्वीवर एकच मनुष्य असा असणार ज्याने 3 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये असताना झोप क्वचितच काढली असेल. आणि ते पण आपण पाहतोय, एकदा तर तो ते वादळ आलं तेव्हा त्या नावेमध्ये झोपत होता. अशी झोप पण त्याला पूर्ण मिळत नव्हती. आणि त्याला ही जी सवय लागली ती लहानपणापासून लागलेली असणार. म्हणजे 12 ते 30 वर्षाचं जीवन जगत असताना सुद्धा तो रात्रभर प्रार्थना करायला जात असेल आणि सुतारकीचा व्यवसाय दिवसभर करत असेल. आणि मध्ये मध्ये जसं आपण कॅटनॅप म्हणतो ना, तसं 1 तासाची 2 तासाची झोप काढली. प्रियानो, तशा प्रकारचं त्याचं जीवन असणार. झोपेला त्याने कात्री लावली, पित्याला कात्री लावायची. पूर्ण परवानगी दिली. आमच्यासाठी मुश्किल होतं जेवणाला कात्री लावणं. योहान 4 मध्ये आम्ही पाहतो, त्याने शोमरोनी स्त्रीला शुभवार्ता सांगितली. शिष्य जेवण आणण्यासाठी नगरामध्ये गेले होते. शिष्य म्हणाले प्रभूला, गुरुजी जेवा. आणि प्रभू येशू ख्रिस्त लगेच जेवायला बसला का? नाही. योहान 4:31 मध्ये शिष्य म्हणाले, गुरुजी जेवा. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना असं म्हणतोय, तुम्हाला ठाऊक नाही असं अन्न माझ्याजवळ खावयाला आहे. तुम्हाला ठाऊक नाही असं अन्न आहे. त्या शोमरोनी स्त्रीचं तारण झालं होतं. प्रभूचं पोट भरलं होतं. त्याचा आत्मा तृप्त झाला होता. किती सहजपणे त्याच्या जेवणाला तो कात्री लावत होता. त्याने पित्याला ती कात्री लावू दिली होती. त्याच्या इच्छेला त्याने कात्री लावली होती. प्रियांनो, गेतसेमानीत म्हणाला, हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. त्याला कळलं की आता माझी इच्छा नाही, पित्याची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. पहिल्यांदा त्याने मागितलं, शक्य असेल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो. पण जेव्हा त्याच्या लक्षात आला हा टळून जात नाही, तेव्हा प्रभू म्हणाला, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. त्याने आपल्या इच्छेला सुद्धा कात्री लावली. प्रियांनो, आणि क्रुसावर त्याने पित्याच्या सहवासाला, संगतीला, सहभागितेला जी अतूट होती त्याला ही कात्री लावू दिली. किती गौरवी आमचा प्रभू आहे. संपूर्ण आयुष्यभर त्याच्या सन्मानाला कात्री लावण्यात आली, त्याने लावू दिली. म्हणून मनुष्यानी तुच्छलेला असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मनुष्यानी निंदिलेला, कुचेष्टा, अवहेलना, अपमान, निंदा, नालस्ती, चेष्टा, सर्व गोष्टी त्याने सोसल्या. सन्मानाला त्याने कात्री लावली, प्रतिष्ठेला त्याने कात्री लावली, लावू दिली. आनंदाने त्या गोष्टी सोसल्या. प्रियांनो, आणि त्याने या सर्व हे जे दुःख सहन केलं ना प्रियांनो, त्याचं फळ आता पिता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अपेक्षित आहे. तशी कात्री आता कोणाच्या जीवनाला लागणार नाही. पुत्राने जे सहन केलं, सोसलं, त्याचं फळ फक्त अनुभवण्यासाठी तुम्हाला आणि मला निवडलंय. लक्षात घ्या, तो दुःखाचा प्याला त्याने सोसला.
यासाठी की सुखाचा, आशीर्वादाचा, उल्हासाचा, आनंदाचा, हर्षाचा प्याला तुम्हाला आणि मला मिळावा. द्राक्षीचं फळ ते दर्शवतं, आनंद आणि उल्हास. म्हणून जेव्हा तुम्ही आनंदाने या गोष्टीला सबमिट होता, सरेंडर होता, प्रियानो, पित्याला ते आवडतं. आणि तुम्ही आनंदाने हर्षाने फळ द्यावं अशी पित्याची इच्छा आहे. निरोगी फांदी ती आहे जिला फळ येतं चांगलं. आणि प्रियानो, देवाने त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला निवडले. प्रियानो, तुम्हाला आणि मला पित्याला हवं असलेलं फळ द्यायचंय. आणि आमच्या जीवनामध्ये पित्याच्या अधीन कसं राहायचं, पित्याला कसं अनुमती द्यायची, पित्याला कशी कात्री चालवू द्यायची, त्याचा कित्ता आमचा प्रभू येशू ख्रिस्त झालेला आहे. अर्थात जे धन्याने सहन केलं त्या लेवलला दास जाऊ शकत नाही. आमच्या गुरुपर्यंत कोणताही शिष्य पोहोचू शकत नाही प्रियांनो. परंतु आम्हाला आमच्या प्रभूच्या अधीन व्हायचंय प्रियांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. आणि ही कात्री फक्त चालवण्याचा अधिकार माळ्याला आहे. एक फांदी दुसऱ्या फांदीची छाटणी करत नाही, लक्षात घ्या. कुठल्याही विश्वासणाऱ्याला दुसऱ्या विश्वासणाऱ्यावर कात्री चालवायचा अधिकार नाही. त्या भानगडीत पडू नका. आज जे तुम्ही ऐकत आहात लक्षात ठेवा, आपल्या भावावर कात्री चालवायचा प्रयोग करू नका आणि प्रयत्नही करू नका. तो तुमचा आणि माझा वाटा नाही, तुमचा आणि माझा अधिकार नाही, तुमचं आणि माझं क्षेत्र नाही. पित्याचं क्षेत्र पित्याच्या हातातच राहू द्या. पित्याचं काम स्वतःच्या हातात घेऊ नका. स्वतः माळी बनायचा प्रयत्न करू नका. एक फांदी दुसऱ्या फांदीची छाटणी करू शकत नाही. बऱ्याचशा विश्वासणाऱ्यांना दुसऱ्यांच्या जीवनाची छाटणी करायला आवडतं. प्रियानो, ती अनुमती देवाचा आत्मा, देवाचं वचन आम्हाला देत नाही. ते माळ्याचं काम आहे प्रियानो. तिसरी गोष्ट थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो, ती आहे योहान 15:4 मध्ये. योहान 15:4 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही फळ देता येणार नाही. फार सुंदर वचन आहे, तोंडपाठ करून टाका प्रियांनो. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहा आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हामध्ये राहील. हे तुम्हाला आणि मला करायचे. येशू माझ्यामध्ये आणि मी येशूमध्ये. प्रियानो, हे काय दर्शवतं बरं आम्हाला? हे आम्हाला समरूप होणं दर्शवतं, एकरूप होणं दर्शवतं, तल्लीन होणं दर्शवतं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताशी एकरूप व्हा, समचित्त व्हा, एका मनाचे व्हा, एका चित्ताचे व्हा, प्रभूमध्ये घडून जा. हे फार महत्वाचं आहे. आणि या लॉकडाऊन मध्ये तर उलट देवाने ही संधी विश्वासणाऱ्यांना दिली आहे, ही चालून आली आहे संधी. प्रियांनो, योहान 15:5 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्तापासून जर तुम्ही काही करायचा प्रयत्न केला वेगळं राहून, तर तुम्हाला काही करता येणार नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, आपण तुम्हाला फळ देता येणार नाही. म्हणजे स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ज्ञानाने, बुद्धीने, इच्छेने, योजनेने, स्वतःच्या पराक्रमाने, स्वतःला उंच करण्यासाठी, स्वतःची कॉलर टाईट करण्यासाठी प्रियानो काही करायचं जर तुम्हाला प्रयत्न करावासा वाटत असेल, तर तो व्यर्थ जाणार, ते निरर्थक होणार. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय तुम्हाला काहीही करता येणार नाही. या शब्दाचा अर्थ असा आहे की ख्रिस्तापासून सगळे आदेश, आज्ञा, इच्छा, मार्ग, योजना निघाल्या पाहिजेत. तुम्हाला या गोष्टीची पक्की गॅरंटी पाहिजे की मला हे प्रभू येशू ख्रिस्ताने करायला सांगितलेलं आहे. प्रभूने मला आज्ञा केली, प्रभूने मला हे सांगितलं, प्रभूने मला प्रगटीकरण दिलं. तुम्हाला हे का करायला सांगितलं?
तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, माझ्या महान प्रभूने, माझ्या थोर प्रभूने मला हे करायला सांगितलं, कारण मी त्याच्यामध्ये आहे, तो माझ्यामध्ये आहे, त्याचा जीवन रस माझ्यामध्ये वाहतो, त्याची इच्छा मला प्रगट होते, त्याच्या योजना मला समजतात, त्याचे विचार मला तो कळवतो. प्रियांनो, म्हणून मग आपल्या जीवनामध्ये आवश्यक ते फळ येतं आणि आपण देवाच्या योजनेचा आणि इच्छेचा एक भाग बनतो. प्रियांनो, Efes 4:16 मध्ये पौल या गोष्टी फार सुंदर रीतीने सांगतो. तो शरीर आणि मस्तक याच्या उपमा याच्या संदर्भामध्ये तो त्या ठिकाणी सांगतो. तो म्हणतो की ख्रिस्त जो मस्तक, त्याच्यापासून आपली रचना प्रीतीमध्ये होत जाते आणि आपली आत्मिक वृद्धी होते. आणि मग प्रत्येक जण आपापल्या परिमाणाने कार्य करतो, आपापले कृपादान उपयोगामध्ये आणतो, आपापली धाव पूर्ण करतो, आपापली सेवा पूर्ण करतो. प्रियांनो, या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला केंद्रस्थानी ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त जो मस्तक, त्याच्यापासून प्रत्येक आदेश मिळवा, प्रत्येक आज्ञा मिळवा, प्रत्येक विचार मिळवा. प्रभू येशू ख्रिस्ताशी कनेक्टेड राहा सदैव. जसं आमचं शरीर मस्तकाशी जोडलेलं आहे प्रियानो, आणि सर्व विचारांचा पुरवठा, सर्व कंट्रोल आमच्या मस्तकाकडून होतं. मेंदू शांत असतो, स्तब्ध आहे प्रियानो, पण तो आमच्या सगळ्या बॉडीला रूल करतो. लक्षात घ्या, किती गौरवी गोष्ट आहे प्रियानो. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आमच्यामध्ये आत्मिक फळ देणारा कुठलाही घटक नाही, तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे प्रियानो. ख्रिस्तच सर्वांमध्ये सर्व काही आहे. ख्रिस्ताशी आम्हाला एकरूप होणं फार गरजेचं आहे. आणि हळूहळू हळूहळू विश्वासनाच्या जीवनात जितके ते त्याच्या अधीन होतात, जितके ते त्याच्या स्वाधीन होतात, जितके ते स्वतःला समर्पित करतात प्रत्येक वेळेस, तितके ते ख्रिस्ताशी समरूप होत जातात. ख्रिस्त त्यांच्यामध्ये वाढत जातो, ते ख्रिस्तामध्ये वाढत जातात, आणि मग या गोष्टीचा परिपाक म्हणजे आध्यात्मिक फळ येणं. किती गौरवी गोष्ट आहे प्रियांनो. 3 गोष्टी आपण आज पाहिल्या, पुढच्या 2 गोष्टी आपण पुढच्या वेळेला पाहूया. पहिली गोष्ट आम्ही काय पाहिली? पहिली गोष्ट आम्ही पाहिली की पिता प्रत्येक फाट्याला उचलून धरतो, रिलोकेट करतो, रिपोझिशनिंग करतो, पुनर्स्थापना करतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, पिता कात्री चालवतो. प्रियानो, पित्याची कात्री आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक फळ यावं म्हणून असते. प्रभू येशू ख्रिस्ताने ती ज्या प्रकारे चालवू दिली, त्या प्रकारे आम्ही चालवू देणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, पुत्राशी एकरूप होणं, पुत्राशी समरूप होणं. तो द्राक्षवेल आहे, आम्ही फाटे आहोत. आम्ही त्याच्या एका मनाचे, एका जीवाचे, एका चित्ताचे, एका आत्म्याचे होणं गरजेचं आहे. त्याच्याशी एकरूप होणं, त्याच्याशी तल्लीन होणं, त्याच्याशी समरूप होणं गरजेचं आहे. त्याच्या आत्म्याने भरणं गरजेचं आहे, त्याच्या विचाराने भरणं गरजेचं आहे. त्याच्या वचनाला वाव मिळू द्या प्रियांनो. त्याच्या वचनाला आपल्या हृदयामध्ये भरा, त्याच्या वचनाच्या नियंत्रणाखाली जगा, त्याच्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली जगा. प्रभूशी संवाद साधत राहा. प्रत्येक गोष्ट, प्रभू हे मी करतोय तो योग्य आहे का? मी हे करायला हवं की नको करायला हवं? प्रियांनो, मग तो एकजीवपणा हळूहळू हळूहळू वाढत जाईल, आणि पहा, तुम्ही अधिक अधिक फळ देत जाल. देव आप या गोष्टी समजण्यास आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो. तुम्हा सर्वांना देव आप या वचनाचा विपुल आज आनंद आणि आशीर्वाद देत राहो. या वचनाच्या द्वारे प्रभू तुमच्याशी हितगुज करत राहो, आणि जे फळ देवाला हवंय ते तुमच्या जीवनामध्ये येत राहो. देव ही वचने तुमच्यासाठी आशीर्वादित करो. प्रभूची इच्छा असेल तर या 2 गोष्टी राहिल्या, त्या प्रभूच्या इच्छेने आपण पुढच्या वेळेला पाहण्याचा प्रयत्न करूया. गॉड ब्लेस यू. थँक्यू.